लग्नाक्षदाच्या सर्वात मोठ्या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक अशा स्थळांचा परिचय तुम्हाला मी देत आहे की ज्या स्थळांची नोंदणी ही काही दिवसांपूर्वी झालेली आहे. मात्र त्याची आमच्याकडे ओळखपत्र आलेलं नसल्यामुळे आम्ही त्याची पडताळणी केली नाही आणि ते लाईव्ह केलं नाही. मात्र आजपासून ते स्थळ लाईव्ह करत आहोत आणि मेंबरसाठी फक्त या स्थळाचा परिचय देत आहोत आणि मेंबरला त्या स्थळासोबत थेट संपर्क कसा करता येईल याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत. आणि स्थळाचा परिचय देत असताना, सांगत असताना काही गोष्टी आपण वारंवार सातत्यानं नेहमी सांगत असतो, की कारण आपल्याला त्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगायलाच लागतात. नाहीतर मग या फोन कॉलचा एवढा त्रास होतो, की त्या गोष्टी आपण सातत्यानं स्पष्ट करूनही त्रास देणारे लोक हे सुद्धा पाहत नाहीत, की समोरचा व्यक्ती गावखेड्यात राहतो. गावखेड्यातली लोक 9-9:30 वाजता झोपलेली असतात, 9-11 झालेली असतात आणि मग अशा स्थितीमध्ये आपण त्यांना रात्री 11 वाजता, 11:30 वाजता फोन कराव का? आणि विशेषतः संध्याकाळच्या टायमाला रात्री 6 नंतर येणारे जे काही फोन कॉल्स असतात आम्हाला, तर ते बरेच आता म्हणजे त्याच्यावर असं संशोधन झालं पाहिजे. कारण त्याची बोलण्याची पद्धती, भाषा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास सहन करत असताना गेल्या 6-7 वर्षापासून मराठा लग्न अक्षदा हा एक फुकटचा प्लॅटफॉर्म आहे किंवा हे मोफत आहे हे सुद्धा आम्ही बोंबलू ओरडू सांगतो. मात्र त्याच्यातही फुकट म्हणत असताना काही संशय घेणाऱ्या गोष्टी आमच्याबद्दल आहेत, तर त्या आपण स्पष्ट केल्या पाहिजेत. वारंवार त्या सातत्यानं स्पष्ट करतो. याही व्हिडिओतून त्या आपण स्पष्ट करूयात, की मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही किंवा कुणाचेच बायोडाटे आम्ही परस्पर कुणालाही शेअर करत नाही किंवा कुणालाही मोबाईल नंबर आम्ही परस्पर शेअर करत नाही. ही गोष्ट आम्ही सातत्यानं सांगत असतो. आता काहींच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल, की तुम्ही हे सगळं करत नाही, मग हे दुकान मांडून कशाला बसले? तर त्याबद्दलचंही सांगतो, की मग हे सांगत असताना काही गोष्टींसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात असा प्रश्न तुम्हाला तुमच्या मनामध्ये निर्माण होणं स्वाभाविक आहे आणि सहज आहे, की गेल्या 6-7 वर्षापासून मग या माध्यमातून आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून स्थळांचा परिचय देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्यात 2-3 वेळेस स्ट्राईक आले, नोटिसा आल्या आणि काही दिवसांसाठी हे चॅनल बंद आणि सस्पेंडही झालं होतं. मात्र त्याच्यातून पुन्हा मग आपण कम्युनिटी गाईडलाईन्स ज्या काही सामाजिक सुरक्षा असेल किंवा सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याला याच्यातून काय करता येईल किंवा कसं परिचय देता येईल याची जी काही माहिती आपल्यापर्यंत आली किंवा मिळाली, तर त्या ज्ञानाच्या जोरावर मग आपण एक मेंबरचा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. तर तो युट्यूबचा आहे. त्याच्यासाठी जर त्याचं तुम्ही खाली जर जॉईनचं बटन जर क्लिक केलं, तर त्याला तुम्हाला जॉईनवर क्लिक केल्याच्या नंतर फोन पेला, गुगल पेला तुमचं जे काही असेल, तर त्याला जाऊन ₹29 तुम्हाला त्याचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. ते पैसे युट्यूबला जातात. आमचा त्याच्यामध्ये काही रोल नाही. दुसरीकडे मराठा लग्न अक्षदा हे जे आपलं काही ऍप्लिकेशन आहे किंवा वेबसाईट आहे, तर याच्यावर सुद्धा काही गोष्टींसाठी पैसे लागतात. मात्र काही गोष्टींसाठी पैसे कसे लागतात, तर ते तुम्हाला नाहीत लागत, ते आम्हाला लागतात. तर ते कसे लागतात, की पहिल्यांदा लग्न अक्षदाची वेबसाईट तयार करताना त्याचं डोमेन वगैरे विकत घ्यावं लागतं. ज्यानं ते ऍप्लिकेशन डेव्हलप केलं त्याला पण आपल्याला पैसे द्यावे लागले. कारण जे आयटी रिलेटेड लोक असतील त्यांना माहिती आहे, की ऍप्लिकेशनचे रेट काय आहेत बाजारामध्ये, की 25,000 पासून तर 2 लाखापर्यंत त्याचे रेट्स आहेत. आणि दरवर्षी त्याचे जे काही मेंटेनन्स चार्जेस आहेत, तर मेंटेनन्स चार्जेस हे 25,000 ते 30,000 रुपयाच्या घरात जातात. कारण जे काही डीएलटीचं अकाउंट तयार करावं लागतं, तर त्याच्यासाठी 5,900 म्हणजे 900 जीएसटी आणि 5,000 त्याचं, मग तुम्ही जर एअरटेलची सर्व्हिस घेत असाल तर त्याचं सबस्क्रिप्शन वर्षाचं भरावं लागतं. एस-एम-एस विकत घ्यावे लागतात, की 4,000 मध्ये 10,000 एस-एम-एस येतात. कोणाचे पॅकेज 1,200 10,000 एस-एम-एस येतात. मग ते सर्व्हिस वेगवेगळे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. तुम्ही ज्यावेळेस ऍप्लिकेशन किंवा गुगलवर ज्यावेळेस लॉग इन करता लग्न अक्षदा नावाने, मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला जो काही ओटीपी येतो, तर तो ओटीपी फुकट येत नाही, त्याला 12 पैसे लागतात. हे जे काही कोडिंग वगैरे किंवा आयटी रिलेटेड जे लोक आहेत, आम्हाला त्यातलं काही कळत नाही, पण त्या लोकांना माहिती आहे की 12 पैसे जातातच त्याच्यात. 12 ते 18 पैसे त्याच्यामध्ये खर्च होतात. त्याच्यानंतर वेगवेगळे चार्जेस पे करावे लागतात आणि हे सगळा जर याचा ओव्हरऑल जर हिशोब काढला, तर महिन्याला 5,000 ते 6,000 खर्च येतो. आणि मग हे सगळं करत असताना, मग हे फुकट देत असताना पैसे आपण घरातून खर्च करू, की जसं काही लोक आता जुन्या काळामध्ये पानपोई लावत होते पुण्य मिळवायसाठी, काही पाण्याचे हौद बांधत होते, पंढरपूरच्या वाटेवर काही
अन्नदान करतात. तर त्या हिशोबाने आपण जर महिन्याचे 5-6 हजार रुपये धस खाऊ म्हणलं, तर आमच्या याच्यात काही मनाई नव्हती. पण हे सगळं फुकट लोकांना देत असताना रिकामे दगड पण आमच्या घरावर आलेली आहेत, की 2 ठिकाणी कारण नसताना पोलिसात तक्रारी दाखल झालेल्या आहेत, की आता कोण कोणाला काय रिक्वेस्ट टाकते, कसं असते, काय आपल्याला माहित नसतं. आणि याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो, की आता मग याच्यामध्ये काही बंधनं आणत असताना, की आपण मग पहिल्यांदा सुरुवातीला सगळ्याचेच मोबाईल नंबर दिसत होते. परंतु मग एकाने आमच्यावर आक्षेप घेतला, की त्यांना फोन कॉल्स गेले. मराठा जातीचा असताना त्यांना वेगळ्या जातीचे फोन आले. ती मुलगी क्वालिफाईड त्यांचं म्हणजे त्यांची वर्गवारी, सामाजिक वर्गवारी वेगळी. हा जो फोन करणारा होता तो भिकार बोंबल्या. त्यानं फोन केला, त्याच्यात आमचा काहीच रोल नाही. पण तरीही मग त्यांचे ब्लेम आमच्यावर आले. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक घटना अशी घडली, की एक बायोडाटा आला त्याच्यावर. ते बायोडाटा आल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर त्यांची फोनाफोनी झाली, बोलाबोली झाली. त्यांचा दिवस ठरला एक दिवस पाहायला जायचं. आणि मग नंतर एक दिवस त्यांचा आम्हाला फोन आला, की मुलगी तर अमक्या जातीची आहे आणि तुम्ही कोणाचे बायोडाटे. आता आपण इथं काय कास्ट व्हेरिफिकेशन, व्हॅलिडिटी वगैरे करत नाही. तुम्ही जी टाकली ती आपण मान्य धरतो. आडनावरून काय कोणाची जात ओळखायला येत नाही. आणि आम्ही जात वगैरे तर आम्ही तर मानतच नाही. परंतु अजूनही मराठ्यामध्ये जे काही 18 पगड जाती येतात, खालचे वरचे, आडवे तिडवे ह्या जाती आणखी संपुष्टात आलेल्या नाहीत. आणि जरी आपण स्वतःला हे म्हणत असलो तरी आपण अजूनही जाती अंताची लढाई लढू शकलो नाही किंवा ती जिंकू शकलो नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल. आणि असो, मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मग रिकाम्या गोष्टी होतात आणि मग त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टीचे पथ्य पाळावे लागतात, की मग बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, मग ते मोबाईल नंबर काय हाईड केले. तर मग त्यांना जर हाईड करायचेच नसतील, तर मग त्यांनी एखादं स्वतःचं ऍप्लिकेशन सुरू करावं आणि मोबाईल नंबर डिस्प्ले करून बघावे. मग बघावं कसं काय दगड येतात, काय होते, कारण ज्याचं त्याला माहित असतं. तर तुम्ही म्हणत असाल, की मग हे आता तुम्ही हे सांगायला आले, तर मग पहिलेच कशाला दुकान मांडून बसले, मग कट्यात घराच्या आत बसायचं. तर ते काय असतात माणसाला काहीतरी देव क्रिम्या वगैरे म्हणतात, तर त्या पद्धतीनं आपण ते करत असतो. तर असो, हे करत असताना आता हे जे काही मेंबरसाठी आहे, तर याच्यामध्ये जे काही सुरुवातीला सांगितलं तर ₹29 सबस्क्रिप्शन आहे. तर मेंबरला आपण काहीतरी बघ त्या बदल्यात आपण सुविधा दिल्या पाहिजेत. तर त्याच्यासाठी तुम्ही जर लग्न अक्षता वेबसाईटवर तुमचं लॉग इन असेल, रजिस्ट्रेशन असेल, तर तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा आयडी क्रमांक टाका. त्याच्यामध्ये जर आयडी क्रमांक टाकला तर या व्हिडिओच्या बदल्यात तुम्हाला एका रिक्वेस्टचे पॉइंट्स आम्ही तुमच्या आयडीला अपलोड करून देऊ. दुसरीकडे जे काही मोफत पॉइंट्स मिळतात, तर ते कसे मिळतात? तर तुमच्या ऍप्लिकेशनवर किंवा होम पेजवरच खाली ब्लॉगचं सेक्शन आहे. तर प्रत्येक ब्लॉगला त्याच्यामध्ये तुम्ही जर व्ह्यू केला तर त्याच्यामध्ये 5 ते 2 पॉइंट्स तुम्हाला प्रत्येक ब्लॉगचे मिळतात. त्याच्यानंतर खाली एक सेटिंगचं बटन आहे. तर त्या सेटिंगच्या बटनवर जर तुम्ही क्लिक केलं, तर शेअर ॲपची लिंक आहे. ती लिंक जर तुम्ही शेअर केली, तर तुमच्या मित्राला, नातेवाईकाला किंवा कुटुंबातील इतर सदस्याला कुणालाही शेअर केली, तर त्या बदल्यात त्यांनी जर ते डाउनलोड किंवा लॉग इन जर केलं आणि रेफरल आयडी जिथं मागितला जातो किंवा रेफरल क्रमांक जिथं मागितला जातो, तर तुमच्या शेअर सोबत गेलेला रेफरल क्रमांक जर त्याच्यामध्ये टाकला, तर त्या बदल्यात तुम्हाला एका रिक्वेस्टचे पॉइंट्स मिळतात. मग असं जर तुम्ही दिवसभरामध्ये 10 मित्रांना जर शेअर केलं आणि त्यांना जर लॉग इन करायला सांगितलं, त्यांना कुठलेही पैसे लागत नाहीत. तर त्या बदल्यात तुम्हाला 10 रिक्वेस्टचे पॉइंट्स मिळतील. आणि हे जर नसेल करायचं, तर मग व्हॅलिड पॉइंट्सवर जर क्लिक केलं, तर तिथं तुम्ही ₹20 पर्यंत आम्हाला मदत करू शकता. त्या मदतीच्या माध्यमातून आमचे जे काही SMS चार्जेस असतील, सर्व्हर भाडा असेल, डोमेन चार्जेस असतील किंवा मेंटेनन्स चार्जेस असतील, तर याचा खर्च भागण्यामध्ये थोडासा आता हातभार लागतो. जास्त तर काही नाही, पण महिन्याला त्याच्यातून ₹1000, ₹1100, ₹1200 पर्यंत येतात. हे सगळं तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय. आणि दुसरीकडे जो काही 11558 नंबरचा जो काही आयडिया आहे, तर त्या आयडीला जर तुम्ही आम्हाला जर समजा व्हॉट्सअपला जर तुमच्याकडे व्हॉट्सअप नंबर असेल, तर तुम्ही हे केलं, बायोडाटा जर टाकला, तर 11558 क्रमांक खाली टाका, कारण दिवसभराचे खूप मेसेज येतात, ते लक्षात राहत नाही. तर तो जर टाकला, तर त्या बदल्यात तुम्हाला आम्ही तुमचा बायोडाटा तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि मेंबरसाठी जे काही आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिंक दिलेली आहे. तर त्या लिंकवर क्लिक केलं की तो मेसेज आम्हाला व्हॉट्सअपला येईल आणि तोच मेसेज फक्त ग्राह्य धरला जाईल किंवा व्हॅलिड धरला जाईल. बाकी आम्ही कुणालाही रिस्पॉन्स करत नाही किंवा असं मदत देत नाही. कारण बऱ्याचदा काय होतं, की हा व्हिडिओ पब्लिक झाल्याच्या नंतर 7-8 दिवसात त्या मेसेज येत राहतात. मेसेज आल्याच्या नंतर ते कदाचित एका महिन्यात त्या मुलीचं लग्नही होऊन जातं आणि मग वर्षभरानंतर कोणाच्या तरी पाहण्यात येतो, मग तो हा नंबर मागतो किंवा तो मागतो. तर हे असं शक्य नसतं. तुर्तास धन्यवाद.